आता असंच ठिकठिकाणचं वातावरण आपण बघणार आहोत। राज्यभरात हे विसर्जन सुरू आहे। किंवा मनमाडचं आराध्य दैवत असलेल्या नीलमणी गणेशाची पालखी मिरवणूक काढण्यात आली आहे। अश्वस्वार युवती, ढोलताशांचा गजर, पारंपरिक संबळ, खंजीर तालावरील मराठमोळ्या वाघ्या मुरळीचा गोंधळ अशा थाटात निघालेल्या नीलमणी मिरवणुकीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। तर लोणी इथे प्रवरा शिक्षण समूहाच्या वतीने भव्य गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली आहे। 4000हून अधिक शालेय विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी झाले। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेलं ढोल वादन हा इकडचा औत्सुक्याचा विषय राहिला। अमरावतीत देखील घरगुती बाप्पांना उत्साहात निरोप दिला जातोय, तर तिकडे नांदेडमध्ये देखील मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर याचा गजर करत आबालवृद्ध आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात। मनमाड, अहमदनगर, अमरावती आणि नांदेड या 4 ठिकाणची ही दृश्य घरगुती तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे बाप्पा आता विसर्जनाकरता मार्गस्थ झालेले आहेत। तिकडे कोल्हापुरात देखील सकाळपासूनच उत्साहात गणपती विसर्जन सुरू झालेले आहे। तुकाराम माळी तालीम मंडळाच्या बाप्पाची खासदार छत्रपती शाहू महाराजांनी आरती केली। नाशिकमध्येही सकाळपासूनच गणेश विसर्जन मिरवणूक सुरू आहे। सार्वजनिक गणपतींसह घरगुती गणेश मूर्ती देखील मोठ्या प्रमाणात विसर्जन मिरवणुकीसाठी निघालेल्या आहेत। 10 दिवसांच्या उत्सवानंतर आज नागपुरात देखील लाडक्या बाप्पांना पारंपरिक पद्धतीने निरोप दिला जातोय। तर नागपूरच्या राजाची विसर्जन मिरवणूक सकाळीच सुरू झालेली आहे। शहरातील वेगवेगळ्या भागातून मार्गक्रमण करत दुपारी 3 वाजता नागपूरपासून 20 किलोमीटर अंतरावर कोराडीच्या तलावावर मिरवणूक पोहोचेल। तर तिकडे सोलापूरमध्ये देखील विसर्जनासाठी भक्तगणांनी गर्दी केलेली आहे आणि आता सोलापूरकर देखील आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत। तिकडे बीडमध्ये प्रशासनाने गणेश विसर्जनाकरता कंकालेश्वर मंदिराच्या परिसरात कृत्रिम विहीर तयार केली आहे। गेल्या 10 दिवसांपासून घरगुती तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचं बाप्पांचं विसर्जन तिकडे होतंय। धुळ्यातही हत्तीडोह परिसरात गणरायाचं विसर्जन सुरू झालंय। तिकडे हिंगोलीमध्ये मोदक उत्सवाला भाविकांनी गर्दी केली आणि अहमदनगरमध्ये ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या हस्ते महापूजा झाली आणि शहरातल्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली। शहरामध्ये एकूण 12 हे जे आहेत ते गणपती बघायला मिळतात। मानाचे गणपती आणि त्या मानाच्या गणपतींचं आता हळूहळू विसर्जन जे आहे ते सुरू होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।